नमस्कार. जाऊ तिथं खाऊ मयतरावच्या खादाड सफरीमध्ये मी सूरज माने पाटील तुमचं स्वागत करतोय. आजचा विषय जरा वेगळा राहणार आहे. कसा आहे, आपण कुठल्या हॉटेलला नाही, कुठल्या स्ट्रीट फूडला नाही, एक विषय सांगतो. मला आजचा विषय काय तर तासगावचे आमचे एक मित्र आहेत आदिनाथ माळी, जे आचार्य काम करतात. म्हणजे जेवणाची ऑर्डर वगैरे लग्नात वगैरे सगळीकडे किंवा काही तुमचा कार्यक्रम असू दे, आपले चांगले मित्र आहेत ते. आणि त्यांच्या जेवणाची क्वालिटी जर म्हणतात तर जबरदस्त असते. कारण आमच्या गावामध्ये पण असतात जेवण करायसाठी किंवा बाहेर आम्ही पाहुण्या पाहुण्यासाठी सजेस्ट करतोय. आणि चांगला आमचा मित्र आहे ते. विषय असा झाला की त्यांचं श्री दत्तकृपा नावाचं केटरर्स आहे. यांची खासियत म्हणजे काहीतरी वेगवेगळं कायम ट्राय करते त्यांनी जेवणामध्ये, मेनूमध्ये. म्हणजे काहीतरी नवीन ट्राय करायचं, नवीन मेनू आणायचा. त्यामुळे आमचा विषय चाललेला असताना आदिनाथ दादा मला म्हटले की सूरज, असा एक बर्थडेचा कार्यक्रम म्हणजे आपण नवीन नवीन मेनू आपण बघणार आहे, तर आपल्याला व्हिडिओ करायसाठी जमल का? चालतंय म्हटलं. काहीतरी नवीन आहे जिथं नवीन आहे तिथं आपण 100% म्हटलं आपण व्हिडिओ करूया. आणि त्यासाठीच आपण आलेलो आहे तासगावमध्ये परशुराम कार्यालय आहे, तासगाव विटा रोडला. तर ते परशुराम कार्यालय सुद्धा आदिनाथ दादाकडे जायचं चालवायला. नंबर तुम्हाला मी स्क्रीनवर देतो. आणि श्री दत्तकृपा नावानं ज्यांचे केटरर्स आहे, आज जाऊन आपण बघणार आहे की त्याने आपल्याला काय काय दाखवतात. आपण कशाची रेसिपी बघायची ते सुद्धा आपल्या आत गेल्यावरच करणार आहे. चला तर बघूया. परशुराम कार्यालयाच्या किचन मध्ये आलोय आपण आणि सगळा कारभार इथं चालूच आहे स्वयंपाक करायचा. आणि इथंच आपण रेसिपी बघणार आहे. त्याच्या अगोदर आपण भेट घेऊया आदिनाथ दादांची. जे आदिनाथ माळे दत्तकृपा केटरर्स जे आहे ते यांचंच आहे. तर मी तुम्हाला जसं म्हटलं की तासगावमध्ये काहीतरी नवीन 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 मेनू आणायचं जर म्हटलं तर आदिनाथ दादा सगळ्यात पुढे असतात. आणि आमचा अगोदर विषय झालताच काहीतरी बनवायचं म्हणून. तर दादा, आज काय काय मेनू आहे आम्हाला सांगा जरा. आज आता आपण स्टार्टर मध्ये ठेवले पाणीपुरी ठेवले, मंचुरियन ठेवले, परत मंचाव सूप आहे आणि मॉकटेल मध्ये ब्ल्यू कोरंको म्हणून स्टार्टर मध्ये. हे 4 आयटम आपण स्टार्टर मध्ये ठेवले. आणि स्वीट मध्ये आपण बंगाली छेना रोल बंगाली आयटम मध्ये ठेवलेला आहे. त्यानंतर आपण रुमाली रोटी, मेथीपुरी. आज आपण हैदराबादी व्हेज दम बिर्याणी आता करणारच आहे आपण. बघचीला व्हेज दम बिर्याणी, पनीर भुर्जी ग्रेव्ही मध्ये आपण करतोय. मेथी मटर मलाई म्हणून पंजाबी भाजी आहे, एकदम टॉप क्वालिटीची भाजी. परत सलाड मध्ये काकडी, बीट, टोमॅटो स्लाइस आहे, मालवणी रस्सा ह्याच्याबरोबर आहे. भरपूर मेनू आहे आणि सगळं नवीन नाव आहेत. म्हणजे तासगावकर इकडे तर ह्या बाजूला असं जास्त मेनू होत नाहीत आणि तेवढं सगळं करायचा प्रयत्न दादा करते. तर आपण आता बर्थडे पार्टीसाठी जेवण करायला लागलो. सेटअप बाहेर लागलाय, जबरदस्त लागलाय. यासाठी केटरर्स जे आहे ते सुद्धा दादांचंच आहे. तर आपण आता व्हेज दम बिर्याणी, हैदराबादी व्हेज दम बिर्याणीची रेसिपी बघणार आहे. तर पहिल्यांदा काय काय करायचं आम्हाला सांगा. आता ह्यामध्ये आपण ही ग्रेव्ही आपण तयार करून घेतलेली आहे. ग्रेव्ही हैदराबादी दम बिर्याणी. ह्यामध्ये सोया चंक्स आहेत, परत कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, पुदिना, खरडा, हिरवी मिरचीचा खरडा, त्याची पेस्ट करून घेतलेली आहे. काजू, तीळ, मगजबी, त्याची ग्रेव्ही आहे. ते आपण ग्रेव्ही हे करून घेतली. त्याच्यामध्ये सोया चंक्स थोडे घातलेले. आणि गरम मसाला, बिर्याणी मसाला हे ऍड झालेला आहे. जे आपण पाणी ठेवले, आपण बिर्याणी करतोय 15 किलो साठीची बिर्याणी करतोय. त्यासाठी आम्ही ऑस्कर नूर कंपनीचा तांदूळ आहे, आम्ही भिजवून घेतलेला आहे. 1 तास आधी आपण भिजवून घेतलेला आहे तांदूळ. त्यासाठी आता आपण पाणी ठेवलंय, 3 पट पाणी ठेवलंय. थोडस तेल, 15 लिटर काय नाही, पाणी आपण 25 लिटर पाणी. आणि तांदूळ किती? तांदूळ आता आहे तो 15 किलो. 25 ते 30 लिटरच्या दरम्यान पाणी ठेवले. त्यामध्ये आपण तेल घातले, पाण्यामध्ये तेल टाकलेलं आहे. त्यामध्ये आता आपण बघू शकता ही लाल मिरची आहे, दालचिनी आहे, मिरे आहेत, बदाम फूल, तमालपत्री, हिरवी वेलची, मसाला वेलची आणि लवंग. हे मसाला आपण ऍड करणार आहे. यामध्ये मसाले टाकलेले बघा. अगोदर तेला ती भाजायचं नाही, डायरेक्ट आपण टाकतो. हे यामध्ये फ्लेवर उतरतोय. त्यानंतर आपण गाजर जे गाजर आपण लांबडं काप करून स्वच्छ धुवून आपण यामध्ये घेतलेलं आहे. गाजर टाकतोय. हैदराबादी व्हेज दम बिर्याणीसाठी आपण ही रेसिपी बघायला लावली. बाकी जे आयटम आहेत ते आपण बघणारच आहे. त्यामध्ये शिमला मिरची आपण यामध्ये बीन्स ऍड करणार आहे. बीन्स ऍड केलेलं बघा. तर एवढं सगळं व्हेजिटेबल्स त्याच्यामध्ये टाकलेलं आहेत. त्यामध्ये व्हेजिटेबल यामध्ये आपण मीठ टाकून घेतलेलं आहे. आधी मीठ अगोदर टाकलेलं आहे. हे फ्राय कांदा तळून घेतलेला आहे, काजू तळून घेतलेला आहे, फ्लावर तळून घेतलेला आहे. आता एक साधारणतः किती लोकांसाठी जेवण होणार आहे? आता हे आपण बनवायला लागलो 300 लोकांसाठी बनवायला. 300 लोकांसाठी जेवण होणार आहे. मग सगळ्यात भारी विषय म्हणजे नवीन नवीन जी मेहनत मी तुम्हाला बाहेर तिथल्या ज्याला लावते त्यावेळेला मी तुम्हाला दाखवतो त्याच्यामध्ये काय काय मेहनत असणार. पण सगळं नवीन पद्धतीची मेहनत बाहेर शहराकडे आहेच, पण इकडच्या आमच्या भागात दादांच्या वय कोण बाहेर असं आणत नाही. आणि ही जी ग्रेव्ही आहे त्याचा ग्रेव्हीचा रोल आपण नंतर बघणारच आहे. पण अनेकदा आम्हाला सांगा की त्याच्यामध्ये काय काय डिटेल मध्ये जरा ऐकून घ्या.
दम बिर्याणी मध्ये का? हे आता ग्रेव्ही मध्ये. हा, ह्या ग्रेव्ही मध्ये आपण पहिला ऑइल टाकून त्यामध्ये कांदा भाजून घेतलं की आलं लसणाची पेस्ट, हिरव्या मिरचीची पेस्ट, त्यामध्ये बारीक चॉप केलेलं टोमॅटो येते, ते आपण भाजून घेतो. ते भाजून झालं की त्यामध्ये काजू, तीळ, मगज बी ह्याची प्युरी येते, पेस्ट केलेली असते, ते आपण पेस्ट टाकली की कोथिंबीर, पुदिना ह्याची आपण पेस्ट टाकतो. त्यात ती पेस्ट टाकली की थोडासा त्यामध्ये असा कलर, हिरवा कलर हे होते, हिरवा कलर येतोय त्याचा. ते झाल्यानंतर आपण त्यामध्ये 1 किलो दही बारीक करून घातले. हा, आंबट दही पाहिजे, दही बारीक करून घातले. त्यात चांगलं भाजून घ्यायचं. भाजून झालं की सोया चंक्स एक 10 मिनिटं भिजवून घ्यायचं गरम पाण्यामध्ये. भिजवलं की त्यामध्ये टाकायचं, ऍड करायचं. 10 मिनिटं आपण ग्रेव्ही शिजवून घेणार आहे. ग्रेव्ही शिजून झाल्या आता आपण पाणी उकळले तर आपण तांदूळ यामध्ये ऍड करणार. त्यामध्ये आपण तांदूळ 90% तांदूळ आपण 80 ते 90% तांदूळ आपण यामध्ये शिजवून घेणार आहे. जास्त म्हणजे पूर्णपणे शिजवायचं? पूर्ण नसतो शिजवायचं जास्त. ऑस्कर नूर कंपनीचा तांदूळ आहे बघा, एकदम लांबडा होतो तांदूळ. त्याच्यामध्ये आता राईस ऍड केलेला आहे. आता किती वेळात तरी शिजलं तरी? त्याला एक 15 ते 20 मिनिट लागतात. 15 ते 20 मिनिटानंतर परत राईस काढला की आपण ह्याच्यामध्ये ऍड करायचं. ह्याच्यामध्ये नाही ऍड करायचं, आपण सेपरेट पातेलं असणार, त्यामध्ये खाली तूप लावलेलं असतं. त्यामध्ये पहिला ग्रेव्हीचा थर येणार, त्यामध्ये राईस येणार, अशी लेअरची येणार दम बिर्याणी. म्हणजे एकदम लेअर. दम बिर्याणी हैदराबादी असते, दम लावून त्या पद्धतीने बिर्याणी होणार. बघणारच आहे आपण पुढं. दादांचा जर नंबर तुम्हाला पाहिजे असेल डिस्क्रिप्शन मध्ये पण दिलेला आहे आणि इथं स्क्रीनवरती पण तुम्हाला दिसत असेल तर ती सुद्धा बघा. दत्तकृपा केटरर्स नावाचं दादांचं केटरिंग आहे. मस्त कार्यालय सुद्धा हे परशुरामचे कार्यालय ते सुद्धा त्यांच्या अंडरच आहे. त्यामुळे तासगाव भागातनं तालुक्यातनं कोणी व्हिडिओ बघत असेल भरपूर जण बघतात, आपलं सगळं ऑडियन्स इकडचं आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा इथं नंबर घेऊन कॉन्टॅक्ट करू शकता. राईस आपला आता 90% शिजलेला आहे बघा, बघू शकता. 80% आसपास शिजलेला आहे, 80 ते 90%. राईस बघू शकताय, क्वालिटी बघा तुम्ही, मस्त एकदम लांबडा झालाय, पांढरा शुभ्र. आणि आपण ड्रेन करून घ्यायला लावलं पाणी आणि अरोमा पण एकदम जबरदस्त यायला लागलाय, सुटसुटीत एकदम झालेला आहे बघा. त्यात आपण थोडस तेल टाकणार, तूप टाकणार आहे. तूप किती आहे? थोडं एक 50 ml. 50 ml खाली आपण चिटकू नये म्हणून ड्रेन केलेला राईस आहे बघा. इकडे आपण आता ड्रेन करून घेतला होता, ड्रेन केलेला राईस. खडा मसाला वगैरे तुम्ही बघू शकताय, परत व्हेजिटेबल्स ह्याच्यामध्ये बघू शकताय, प्रॉपर एकदम सुटसुटीत झालेला आहे. आता एक पहिली लेअर लावून घ्यायची. ज्यांना जेवण बनवायची आवड आहे, वेगवेगळं काहीतरी बघायची आवड आहे, ते मी ह्याच्यातनं 100% माहिती घेऊ शकताय. ही फ्राय केलेला कांदा, फ्राय केलेला कांदा पण एकदम प्रॉपर फ्राय केलेला आहे बघा, असं करपलेलं दिसत नाही. फ्राय केलेला काजू, त्यानंतर थोडासा फ्लॉवर, हे पण फ्राय केलेला फ्लॉवर आहे. त्यानंतर आपण ही जी ग्रेव्ही केलेली आहे, ग्रेव्ही. वा वा वा, हैदराबादी व्हेज दम बिर्याणीचा शोभा अशी एकदम जबरदस्त दिसायला लागलाय. ग्रेव्हीमुळे तर विषयच कडक झालेला आहे त्याला. आणि जेवढी दिसायला टेस्टी दिसायला आल्या ना तेवढं 100% खायला पण असणार आहे. अजून एक लेअर आलेला आहे बा, अजून एक राईसची लेअर. असं आपण पसरून घेतल्यानंतर केशर थोडा वेळ भिजवून घेतलेलं आहे, त्याचं पाणी. अजून एक फ्राय कांदाची लेअर. असं लेअर लेअर लागतच राहणार आहे जोपर्यंत संपूर्ण राईस. थोडासा रोज वॉटर घालणार आहे. रोज वॉटर घालायचं कारण काय असते? फ्लेवर चांगलं आहे बिर्याणीसाठी, रोज वॉटर आपण वापरतो. अजून एक लेअर आली बघा राईसची. लय भारी भारी मेनू, म्हणजे आता आम्ही पहिल्यापासून नाही ओळखीच, त्यामुळं लग्नात कुठं तर काहीतरी कार्यक्रम असतोय, आजूबाजूला गावात पण आमचे कार्यक्रम असतोय, त्यामुळं आम्हाला सवय लागली. एकदम टेस्टी जेवण असते. तुम्हाला पण जर त्यांना ऑर्डर वगैरे सांगायचं असेल किंवा बल्क प्रमाणामध्ये जेवण करायचं असेल तर 100% डिस्क्रिप्शनला नंबर दिलेलाच आहे आणि स्क्रीनवर पण दिसतोय तुम्हाला. फ्राय काजू, फ्लाय फ्लावर आणि अजून एकदा ही ग्रेव्हीची लेअर.
आजच्या मेनू मधला एक सगळ्यात वेगळा मेनू काय असणार आहे आज? आज बंगाली छेना रोल असणार आहे. बंगाली Sweet छिना रोल मध्ये. लई जबरदस्त लागते. आपण एकदा पाठीमागे व्हिडिओ केला होता, इंस्टाग्रामला टाकलेला, फक्त रील टाकलेली, त्याची बनवताना घेतली होती. कधी योग आला तर आपण ती बनवताना पण घेऊ, पण लई जबरदस्त लागते. आज आपण ह्या कार्यालयामध्ये, परशुराम कार्यालयामध्ये आदिनाथ दादाच्या हातचं बंगाली छिना रोल खाऊन बघणार आहे. आणि एक लेअर टाकलेला आहे बघा राईसची, आणि कडक विषय सुटसुटीत एकदम पडलेला आहे. असं पूर्णपणे राईस शिजलेला आहे. जवळजवळ 15 किलो होता, ते सगळ्याच लेअर हाशीच लावून घेणार आहे. राईसचे संपूर्ण लेअर लावून झालेलं आहे बघा. त्याच्यावरती अजून फ्राय कांदा, रोज वॉटर, केशरचं जे पाणी होतं ते केशरचं पाणी आणि फ्राय केलेलं फ्लावर, काजू ते सगळं टाकलंय. अजून एक तुपाची इथं लेअर आलेलं आहे. पूर्णपणे सगळा राईस त्याच्यामध्ये पातेल्यामध्ये काढलेला आहे, त्याच्यावरती लेअरवर लेअर लावलेले आहे. आणि आता दम लावायची जी प्रोसेस आहे ती दम लावायची प्रोसेस आपण बघणार. ते असं आपण लावून झाल्यानंतर थोडस छिद्र करायचं खालीपर्यंत, म्हणजे खालची वाफ वरपर्यंत येते. तुम्हाला आता किती वर्ष झाली तरी आता ही करून? ह्यो बिझनेस आमचा 45 वर्ष झाला वडिलांपासून. आम्ही आता ह्या बिझनेस मध्ये 15 वर्ष झाले ह्या बिझनेस. वडिलांचं पण भरपूर नाव होतं याच्या अगोदर तासगाव मध्ये, आणि त्यानंतर ह्यांनी चालू ठेवलेलंच आहे. फॉईल पेपर लावून घ्यायला चालू केलंय, पाणी सोडस वरती लावून. जे आपण दम लावायसाठी फॉईल पेपर लावायला पाणी. अजून एखादा फॉईल पेपर लागेल. पूर्णपणे ही पॅक करून घ्यायचा. फॉईल पेपर लावून घेतलेला. फॉईल पेपर लावल्यानंतर ह्याच्यावरती आता हे ते झाकण थोडस मोठं आपण ह्यामध्ये झाकण पातेल्यापेक्षा मोठं आहे बघा झाकण. फ्लेम आता आपण बारीक लावून घ्यायला लागलोय. आता सुरुवातीला 1-2 मिनिटासाठी हाय फ्लेम करायची. हाय फ्लेम झाल्यानंतर 1-2 मिनिटं खालनं गरम झालं पातेलं एकदम वेट ठेवलेला आहे बघा दम लावायसाठी. आणि सुरुवातीला फ्लेम जास्त लावून घेतलेला आहे, आता बारीक लावायचं. बारीक लावायचं. आता हे 1 मिनिट 2 मिनिटं झाली, खालनं पातेलं वगैरे गरम झालं, 20-25 मिनिटं एकदम लो फ्लेम होत, नाहीतर मग खालनं बिर्याणी चिटकते. बाहेर जाणार आहे आपण, बाहेर जे कार्यक्रम लावलेला तिथनं स्टार्टर सुरुवातीला चालू होणार आहे. कार्यक्रम स्टार्टर काय काय असतं ते बघणार आहे आपण. व्हेज दम बिर्याणीची रेसिपी आपण बघितल्या. आता तयार झाल्यानंतर तुम्हाला ते फुटेज दिसत असेल स्क्रीनवरती. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करा, आणि ती रेसिपी वाटली तर व्हिडिओला लाईक करा. आपण पुढची यंत्रणा बघूया. मॅनेजमेंट बघा इकडे, आपण हॉलमध्ये आता असा बर्थडेचा कार्यक्रम चालू आहे इकडं. त्यासाठी इकडे बफे लावलेला आहे बघा. हे सगळं दत्तकृपा केटर्स मध्ये येते. स्टार्टर बघूया आपण या इकडे काय काय. तर ह्या बाजूला इकडं पहिला स्टॉल आहे ज्याच्यामध्ये व्हेज मंचुरियन ठेवलेला आहे. पुढल्या स्टॉलला आपण बघितलं तर ह्या बाजूला इकडं मंचाव सूप आहे, स्टार्टर मधला आयटम आहे. इकडच्या बाजूला आहे मॉकटेल. तर ह्या बाजूला मॉकटेल आहे ब्लू कोरॅगो, आणि असं अजून भरपूर मॉकटेल असतात. इकडे गर्दी झाल्या बघा पाणीपुरी खायला. तर ह्या बाजूला पाणीपुरी आहे. स्टार्टर बघितलं आपण. इकडं सुरुवातीला सलाड ठेवला तर मेन कोर्स मध्ये. इथं पापड आहे, इकडं बुंदी रायता आहे, इथं आपली बंगाली छिना रोल हे नवीन आयटम आहे इकडं. आणि इथं आहे मेथी मटर मलाई, मेथीपासून भाजी केलेली. इथं आहे पनीर भुर्जी. आणि ह्या बाजूला जर आता आपण जी रेसिपी बघितली ती व्हेज बिर्याणी इथं ठेवलेली आहे बघा, जबरदस्त दिसायला आल्या. इथं आहे मालवण रस्सा, ही आपली इकडे मेथी पुरी. आणि ह्या बाजूला रुमाल रोटी. आता कसं फिरवतोय बघा ते. ह्याला पण एक चांगली काल लागते, टेक्निक पाहिजे असते, टॅलेंट पाहिजे. गारगार गारगार गेलो जबरदस्त विषय. आणि इकडे टाकतोय ह्याच्यावर भाजायसाठी. मग अशी रुमाल रोटी तयार होत्या. मी पट्टशीरना जेवून घेतो. तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपलं मराठी युट्यूब चॅनलचं नाव आहे जाऊ तिथं खाऊ माहित राव. चला तर भेटू पण पुढल्या व्हिडिओ.